तू यांची नाराजी का ओढवून घेतलीस? गेले 4 दिवस मी बघतोय गण्या कामाला लागला की त्याला दम बी लागत नाही आणि भूक बी लागत नाही. मृत्यूच्या समोर त्याच्या नजरेत नजर घालून जगणार आता मी, त्याच्या नजरेत नजर घालून. ऐन मोक्याच्या वेळेला काय घडले ते कानावर आलंय माझ्या. काही दिवसांसाठी तरी परशुला तू कामाला कुठेतरी पाठवून दे. म्हणजे हे सगळं चाललंय ते वारस हवा म्हणून. ए चिमे, काम बस झालं, खाली उतर आधी. अहो काय हे कधी साफ केलं होतं का नाही? अगं म्हातारा माणूस वर खाली काय करणार? मग चिमीला बोलवून घ्यायचं की. तिला कशाला बोलवायला पाहिजे? माझी चिमी माझ्या समोर उभी आहे. काय दामू काका आज एकदम खुशीत दिसताय. अरे खुशीत म्हणजे काय, या म्हाताऱ्याची नात आज कमावती झाली. म्हणजे काय, हा तुझा पगार, पहिला पगार आणि हे कपडे. काय ग, काय झालं? नाही, आई बाबांनी एवढे पैसे पाहिले असते तर. पैसे देवासमोर ठेव. हे काय? माझं एक स्वप्न आहे, कोणासाठी तरी मी ते पाहिलंय. ते कुठे असतील माहित नाही, पण एक दिवस मी त्यांना शोधून काढणारच, नक्की काढणार. आत्याबाई, या काढ्यामुळे ना मला खरंच खूप बरं वाटतंय. बरं वाटतंय म्हणजे वाटणारच. अगं बाई, याच्या मागे किती वर्षांचा माझा अभ्यास आहे, अनुभव आहे. आता पाहिलंच ना तू, थंडी ताप आला होता ना जानकीला, 2 गोळ्यात बरा झाला की नाही? हो ना, अगदी ठणठणीत झाली आता ती. आणि दुसरं म्हणजे हा काढा मी काही तू आजारी आहे म्हणून देत नाहीये तुला. हा काढा घेतल्यामुळे तुला होणारं जे बाळ आहे ना, त्याचं आरोग्य चांगलं राहणार आहे, त्याच्या बुद्धीत वाढ होणार आहे, कळलं? मी यापुढे रोज घेत जाईन हा काढा. शहाणी ना. अगं तू का उभी आहेस तिथे? आत्याबाई, मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे. बोल की. तुम्ही तर काय कोणी परकी आहे का? मला थोडं काम आहे, मी आलेच. काल जो काही प्रकार झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागते. अगं माफी कसली मागतेस? चूक माझी होतीच की. पण सगळ्या वादाला कारण पण मीच ठरले ना. अगं घरातली मोठी सून आहेस तू, त्याच्यामुळे हे असे प्रश्न विचारायचा अधिकार तुला आहेच. पण प्रसंगच असा होता की मी थोडी जरा जास्तच बोलले. बहुधा परिस्थितीचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नसावं. नाही का? गांभीर्य कसलं आलंय त्याच्यात? तो जरा नाराज होता, तुम्ही चिडले होते. आता तो प्रसंग तू पाहिलास, सगळा योगायोग होता बघ. पण आत्याबाई,
भाऊजींचं दुसरं लग्न करायचंय, यात लपवण्यासारखं काय? मी तर म्हणते चांगलंच आहे. हवं तर मी मुलगी शोधायला मदत करते. कुणी खोलचट कल्पना भरवली आहे तुझ्या डोक्यात? छे, तसलं काही नाहीये. आणि असतंच. आम्ही तुला नसतं सांगितलं. नाही सांगितलं तरी माझी काहीच तक्रार नाहीये. नाही, तक्रार तर तू करायला पाहिजेस. मोठी सून आहेस ना या घरातली. आणि हो, रागारागाने किल्ल्या टाकून गेली होतीस. या किल्ल्या तुझ्याच कमरेला शोधतात त्या. जानकी, काय ग, कुठे चाललीयस? अमृतताईला नवीन ड्रेस दाखवायला. बर, नवीन ड्रेस तू आधी तिला दाखवणार. मैत्रीण बदललीस ना? नाही, तुला पण दाखवणारच होते मी. खरं गंमत केली ग. कुणी घेतला नवीन ड्रेस? दामू काकांनी. आणि माझा पगार पण झाला. पहिला पगार. हो. काय करणार त्या पैशांचं तू? साठवणार. बर, मला कधी लागले तर देशील ना थोडे पैसे? हो, देईन की. आता आणू का? आता हवेत का? थांब मी. ए, गंमत करते, एवढंही कळत नाही का? बघू, खूप गोड दिसतीयस. बर, तू अमृताकडे जाऊन आल्यानंतर जरा माझ्या खोलीत येशील? येतं की. पण का ग? काय नाही ग, काही गोष्टी वाचून दाखव मला. तुला? मला म्हणजे या बाळाला. आणि त्याही तुझ्याचकडून ऐकायच्या त्याला. बाळाला गोष्टी वाचून दाखवायच्या? मग अमृताला ड्रेस नंतर दाखवते. ती बाळाला गोष्टी ऐकवते. चल अगं, चल. गोष्टी मला बोलवलं का आवडलं नाही? माझ्या आवडीनिवडीला काही किंमत आहे का? अजिबात नाही. पण तुला हे जाणवलं हे खूप छान झालं. अशा बऱ्याच गोष्टी जाणवतात मला. बोलत नाही मी. नाही बोलूच नकोस. जेवढं सांगितलं तेवढं कर. सुखानं राहशील. तर सुखानं राहणाऱ्यांपैकी नाही हो मी. आम्ही बांधावरची माणसं. आणि बांधाची मशागत करणारे शेतकरी आम्ही. योग्य वेळी नको ते उपटून काढणं हे बांधाच्या हिताचं असतं, कळतं मला. मुंबईमध्ये राहून शेतीबद्दल बरंच ज्ञान आहे तुम्हाला. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊनच आम्ही मुंबईत आलो. आणि आम्हाला ठेवलंय तिकडं गावची ठेकळ फोडायला. आता वेगळ्या कामासाठी पाठवतोय. उद्या निघायचंय. कुठे? गावाला. आई निवडणुकीच्या तोंडावरती लोड शेडिंग आणि पाण्याचा प्रॉब्लेम झालाय तिथे. मग आम्ही काय कंदील घेऊन आळी मध्ये फिरू, फेऱ्या मारू? तर तेच काम सांगायला हवं तुम्हाला. हा, म्हणजे लोकांच्या दरवाजात कंदील लावायचे आणि वनिताबाईंच्या दरवाजात गॅसची बत्ती. काय? अरे वा, बरीच माहिती काढली तुम्ही. निघा आता उद्या. नाही गेलो गावाला तर गाडीत घालून पाठव. वनिताबाईंना पाठवलं तसं. का पाठवलं हे पण माहित असेल तुम्हाला. आम्हीच कारणीभूत आहे तसं कानावर आलंय आमच्या. आमच्याही कानावर बऱ्याच गोष्टी आल्या आहेत. बोलू सविस्तर कधीतरी. जायलाच पाहिजे काय गावाला? चैनीत राहायचं असेल तर जावंच लागेल. आणि पुढच्या 15 दिवसांमध्ये लोड शेडिंगचे आणि पाण्याचे प्रॉब्लेम सुद्धा सोडवा. आम्ही तिकडे गेल्यावर लग्न बिग्न केलं तर विसरू नका. बोलवा. भाऊ आहोत, सावत्र असलो तरी. कसं आहे परशू, अमृताच्या लग्नाला अजून बरीच वर्ष आहेत. तुम्हीच 3रं 4थं उरकलत तर बोलवा आम्हाला. भाऊ आहोत तुमचे. वनिताबाई नाहीत गावात. नको तिकडे घोडे दौडू नका. घोड्यावरून पडणं जीव घेणं असतं.
आणि त्यातून तुम्ही बांधावरची माणसं, मोकळ्या वावराची सवय नाही तुम्हाला. या आता. नाही, मी ठरवणार. कारण पोटातलं बाळ सगळं ऐकत असतं. त्यामुळे पुस्तक आपल्याला आवडून उपयोग नाही, त्याला आवडलं पाहिजे. जिजाबाईंनी तेव्हा कुठली पुस्तकं वाचली होती ग? पण त्यांच्या गोष्टी शिवाजी महाराजांनी ऐकल्याच होत्या ना. त्यांना पुस्तक वाचण्याची काय गरज? तेव्हा घडणारी प्रत्येक घटना एक गोष्टच होती की. त्या गोष्टीमुळेच तर शिवाजी महाराज घडले ना. सुनीताई, आपण तुझ्या बाळाला ना लई भन्नाट बनवूया. म्हणजे ना त्याला सगळं आलं पाहिजे. गणित, इतिहास, भूगोल सगळं आलं पाहिजे असं. अगं हो हो, तो जन्मल्यानंतर त्याला शिकायला काहीतरी बाकी ठेव, नाहीतर तो प्रकांड पंडित बनूनच यायचा. असं दे की, म्हणजे आपली शिकवणी घेईल. आणि त्याच्या बाबांची सुद्धा. तुला सांगितलं होतं की नाही, ही घाण बाहेर काढ. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, तुम्हाला जे काय बोलायचंय ते आत्याबाईंशी जाऊन बोला. किती बोलू? वेळ नाही माझ्याकडे. हायकमांडने बदली केली माझी रमावतीला. आजच्या आज रात्री निघाला पाहिजे. म्हणजे आपण गावी चाललोय? आपण नाही, फक्त मी. त्यापूर्वी ही घाण मला या घरातनं हाकलायची. तुम्ही असं का बोलताय तिला? हो, त्याच्या समोर असं बोलू नका. वय काय आहे तिचं? लहान नाही, हिला सगळं कळतंय हिला. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, तुम्हाला जे काही बोलायचंय ते आत्याबाईंजवळ जाऊन बोला. माझ्यावर नका ढकलू. तुझ्यावर नको ढकलू. तुम्हाला जे काय बोलायचं ते मला बोला. तुमचा राग माझ्यावर आहे ना, तिला नका काय करू. चल निघ. चल निघ, नाहीतर तगडं तोडून हातात येईल. चल निघ. ही घाण जर घरातनं गेली नाही ना, तेवढंच लक्षात ठेव, माझं नाव परशुराम आहे. परशुराम. झाले गप्पा मारून, आता कामाला सुरुवात करा. आता काय विठ्ठलाशी गप्पा मारणार आहेस? जानकी, काय काही इन्फॉर्मेटिव्ह चाललंय का नुसताच टाइमपास चाललाय? तुमच्यासाठी हा टाइमपास असेल, पण आमच्यासाठी इट्स अ मोड ऑफ कम्युनिकेशन. काय कळू तरी दे तुमचं काय अगदी मोड ऑफ कम्युनिकेशन आहे ते. जाऊ दे रे, तुला नाही कळणार. ए, तुम्हाला असं नाही कळणार नाही वगैरे असं नको करूस. अशिक्षित नाहीये मी. अगं अहिल्यासारखी नेटवरच असते ना, पाहतच तुम्ही काय 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 काय. पण तिच्या साईट्स वेगळ्या असतात रे, आणि माझ्या साईट्स वेगळ्या असतात. ते खरं आहे. ते सगळं सोड ना. अगं मला तुझ्याशी अत्यंत महत्वाचं काहीतरी बोलायचं होतं. बापरे, म्हणजे तू इम्पॉर्टंट डिस्कशन वगैरे करायला आलेस की काय? अमृता, बघ हे बघ, हा.
गेले काही दिवस दादा जरा विचित्र वागतोय. त्याच्या एकंदरीतच वागण्यात जरा. अरे कसला भारी आहेस तू. मागचे काही दिवस ना मला सुद्धा हेच वाटतंय अरे. पण आता टेन्शन घ्यायची काहीही गरज नाहीये. कारण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे ऍक्च्युली आजपासूनच त्यांनी व्यायामाला सुद्धा सुरुवात केली आहे. तू ओ ते साहेब. थांब. ओ साहेब, काय काय झालं काय तुला सकाळपासून दादाला? जानकीचा पत्ता नाहीये. अरे म्हणजे काय? अहो सकाळीच ते बाहेर पडले तणतणत. मला वाटलं नेहमीप्रमाणे रुसली असेल. सगळी कामं आटोपर्यंत माझ्या लक्षात आलं तिचा पत्ताच नाहीये. हो म्हणजे सकाळपासून मलाही ती दिसली नाहीये कुठे. अरे सुमित्राला विचार, तिला माहिती असतं सगळं त्या जानकीचं. अहो पण मला विचारल्याशिवाय ती या खोलीत तर त्या खोलीत सुद्धा जात नाही. चला बघूया. एक गण्या, एक काम है, करशील? ए गण्या, अरे ध्यान कुठं आहे तुझं? आणि एकटक भूतासारखं काय बघत असतोस? ए गण्या. आई, ताई या बाजूला असन का या बाजूला ग? का? तुला काय करायचंय? काय नाही, या बाजूला बघितलं की लय बरं वाटतंय. म्हणजे ताई या बाजूलाच असणार. एवढा नको विचार करू लेकरा. हे बघ, ज्या वाण्याची उधारी राहिली आहे तिने म्हणून त्यांना सामान बी नाही दिलं. हे 70 रुपये त्याला दे आणि येताना साखर आणि डाळ घेऊन ये. जा लवकर. चोरी केली, लाज नाही वाटत? चोरी केली गण्या, हे शिकवलं का रे तुला? चोरी केली, लाज नाही वाटत? अरे बाबाने हे शिकवलं तर तुला काय वाटेल? काही कसं विचार नाही केलं? कशी चोरी केली रे तू? हे शिकवलं करशील असं परत? नाही ताई, त्याच्या हातात 2 पुड्या होत्या. तुला भूक लागली होती म्हणून मी त्याच्या हातातली 1 पुडी आणली. त्यातला एक दाणा पण नाही खाल्ला ताई मी. तुझी शपथ. तू शपथ घेऊन सांग विठ्ठलाची की पुन्हा चोरी करणार नाही. तू परत चोरी करणार नाही आणि तू पण शपथ घे की तू मला सोडून जाणार नाही. अरे मी तुला सोडून राहू शकेन का? मी पण. काय झालं रे गण्या? काय नाही. तुला जानकीची आठवण आली का रे? हे बघ, मी आज गोडाचा भात करणार आहे. जा लवकर जाऊन ये. आई, मला तुलाही आवडतीस आणि बाबा पण. अरे पण ताईपेक्षा जास्त आवडतो का? जा लवकर, मी तुझी वाट बघते. आई, तू जरा बी काळजी करू नकोस. मी नक्की येईन परत. काय झालं रे? असं बोलतोय जसं 2-4 वर्षासाठी कुठेतरी चाललंय. नक्की येईन मी परत.